कशाला तुझं माझ्या साडीपाशी काय नाही नाही ती तसं पदर सोडला तर मला काम करायला होत नाही बाळा मध्ये मध्ये येते ना सारखं अरे 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 घाबरलो ना आम्ही तू माझी साडीचं का मागं लागली असशील सांग बरं का लागली असशील मागं नाही नाही काढत नाही सर नाही दक्ष सांग रे तिला नाही काढायची नाही काढायची पप्पांना नाव सांगू असं ठेवू आहे स्वरा माझ्या साडीच्या हात धुवून पाठी लागले बघा दुपारी बोलत होती मम्मी तू या साडीतले छान दिसते आणि आता हात धुवून पाठी लागले सारखी मग साडी खवली ना तर मम्मी तू साडी का खवली साडी सोड ना आता छान दिसते वगैरे अशी तशी बोलायला लागली आणि हे बघा माझं मंगळसूत्र तुटलं होतं आज गाठवलं ते आमची शेजारची ताई आहेत ना तर असं रिकामी गळा नव्हता चांगला दिसत मग तुटलेलं होतं एक मनी मग त्यांनी म्हटले याला गाठून देते म्हणून गाठून दिले त्यांनी बघा आत्ता जरा बरं वाटते एवढं दिवस झालं गळ्यातलं नव्हतं तर मला पण कसं तरी झालं आणि भांडणामध्ये नवरा बायकोच्या माझ्या नवऱ्याच्या हातून तुटलं होतं तर लय राग आलता मला खरं तर पण घेतलं त्यांच्याकडनं गाठून मीच गाठवणार होती घरात पण माझ्याकडे सुई नव्हती ना बारीक मग सुई नसल्यामुळे मग त्यांनी सांगितलं तुम्ही गाठून द्या म्हणून आणि त्यांनी दिले चांगले गाठून हे बघा मस्त गळ्याला लागून बरोबर मापाने त्यांनी गाठून दिले स्वराचा दक्ष चालला आहे का नाही दक्ष पप्पांना सांगते बघा तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत नाही का गळ्यात घातलं आहे वगैरे असं काय बोलतात बघू त्यांची रिएक्शन चालू दाखवते पाणी तांब्यात पाणी आज माझ्यात काहीतरी वेगळं दिसतंय का काय नाही लय दिवसांनी काय नाही दिसत दिसतंय काहीतरी दिसतंय सांगा ना ओळखा बघू काय दिसतंय काहीतरी एक ना असं दिसतंय का लय दिवसांनी दिसले असं दिसते किंवा काय लय दिवसांनी दिसले असं दिसतंय काय दिसतंय लय दिवसांनी साडी घातलेलं नाही बोलत आहे मी दुसरं काहीतरी बोलते असं लय दिवसांनी काहीतरी दिसले घातलेलं बायकोला ओळखायला पण येत नाही सांगा ना काहीतरी असं पूर्ण वरनं तोंडापासून पायापर्यंत काहीतरी असं दिसतंय मी काहीतरी वेगळं काहीतरी घातलंय आज नाही काय हा स्वराज मी काय घातलं ग वेगळं काहीतरी हां काय माहीत आता हाय गळ्यातलं बघितलं पोरीनं ओळखलं पण नवऱ्याने नाही ओळखलं का असं केलं म्हणजे गळ्यातल्यांवरती बायकोच्या नजरच नसते तुटलं तर असा विचार केला नाही एखाद बायकोला आणावं हां आणि आता घातलंय तर विचारलं सुद्धा नाही गळ्यातलं घातलं का गाठून काय ॲटिट्यूड का असं केलं मला का केलं असं एका बुकीत दात पाडे असं का केलं मग का केलं काय केलं मग ओळखायला आलं नाही गळ्यातलं तू घातलंय म्हणून माल्याला बघितलं तर सांगायचं कोण बोलायचं कोण मी मज्जा बघत होती बोलतोय का स्वतः माझ्या पोरीने ओळखलं मला बरोबर व्हेरी गुड बाळा व्हेरी गुड लय चिडवायचं नाही तोंड दिसते वाकडं मग ती वाकडच राहते कायमचं मग पाणी पण झोपून एवढं अंग दुखतं हां मग जायचं नाही गाडीवर कामाला घरात काय गु खाणार असते गु खाणार गु खाऊया एकदा खाऊन दाखवणार मग मी खाणार तू खा स्वरा तू खाणार बाळा गु आता चूळ भरायचं नाही हा इकडे चूळ भरायची नाही चूळ भरलीस ना मगाचपासून किती भरलीस चूळ पाणी पिण्या दे गे स्वरा आवर की मांडी घालून बस की होय आवर की आवर आवर हे बघा इकडे स्वरा जेवायला लागले इकडे दक्ष झोपलाय जेवण करून दक्ष झोप आली नाही काय सकाळी लवकर शाळा एवढं लक्षात ठेव कोण हाणायला लागले पप्पा हाणायला लागले होय ना
बास की आगाऊपणा करायला लागलाय बघ. दक्षूचे पप्पा गेले आंघोळीला, अंग दुखायला लागलंय म्हणून गरम पाणी जरा अंगावर ओतून घ्यायला लागले. आता जेवण करायचं मस्तपैकी. ते आल्यानंतर ना पोरं जरा खेळत होती त्यावर स्वयंपाक करून घेतला. आता स्वर दक्षला जेवून झोपायला लागले, स्वरा जेवायला लागले. आता तर आम्ही दोघं पण जेवणार आहे आणि मस्त झोपणार आहे. गप झोप. हां. आणि आता उद्या पोरांची सकाळी लवकर शाळा आहे. पोरांना आता उद्या टिफिनला इडली वगैरे पण करून द्यायची. सकाळी लवकर उठायला लागणार आहे. झोप ना स्वरा. ए स्वरा, झोपली वाटतं तू. झोपली बाळा तू. स्वरा माझी झोपली. अगं बाई बाळ माझं झोपलं बघ. अजिबात डोळं मिचकवत नाही है ना स्वरा. अजिबात स्वरा माझे डोळं मिचकवत नाही. स्वरा तू झोपली का ग. झोपली तू. हां ना स्वरा झोपली. बघू कशी झोपली. डोळं बंद. माझं बाळ डोळं बंद करून झोपतं या है ना स्वरा. दक्ष तू झोपला. हां हां झोप. झोपा. सकाळी शाळा लवकर उठायचं आहे. उठा झोपा. उद्या आता जो लवकर झोपणार त्याला उद्या डब्याला इडली भेटणार आहे. नाही का भाजी चपाती घेऊन जायची. हां बघू कोण लवकर झोपतं या. हां झोपा. गुड नाईट. जो झोपणार त्याला इडली सकाळी डब्यात. चला तर मग आता पोरं पण झोपले आहेत आणि आता थोडं मोबाईलवर बसणार आहे मी. चला बाय सगळ्यांना. आता गुड नाईट. स्वरा झोप ना. स्वरा तर लय भारी झोपली. ॲक्टिंग करते झोपायची. चला बाय सगळ्यांना.